तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसापासून आम्हाला पोपटी बनवायची होती। फायनली आज मुहूर्त लागला, तर आम्ही सगळे मिळून असे बसलेलो पोपटी बनवण्यासाठी। इकडे शोना मदत करत आहे आत्याला, इकडे बाबू आमची कामं वाढून ठेवत आहे, इकडे आम्ही सर्व प्रकारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। इकडे ताईंनी मस्तपैकी चिकन मॅरिनेशनसाठी मॅरिनेट करायला घेतलेला आहे। त्यामध्ये सर्व मसाले आणि दही वगैरे लावून तो आपल्याला अर्धा तासासाठी ठेवून द्यायचा आहे साईडला। आणि इकडे आता मी घेतलेले आहेत मके कापून छोटे छोटे पीसमध्ये कापून त्यामध्ये आपले बेसिक मसाले म्हणजे हळद, तिखट आणि मीठ फक्त, आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबूसुद्धा घेतलेला आहे मी, आणि ते कालवून मी ठेवलेलं आहे साईडला। आता आपल्या इकडे सर्व शेंगा म्हणजे आपल्या वालाची शेंग, अजून काय घेतले, मटर आणि तुरीची शेंग, अशा 3 प्रकारच्या शेंगा आम्ही घेतलेल्या होत्या। आता त्याच व्यवस्थित धुवून घेतल्या। इकडे आपण अंडी पण घेऊ शकतो। अंडी मस्तपैकी म्हणजे वॉश करून घेऊन आली। आणि इकडे बघा, इकडे आता आम्ही लेयर्स लावत आहोत। आता लेयर्स लावण्यासाठी आपल्याला केळीची पानं म्हणजे आपलं चिकन रॅप करतो केळीच्या पानामध्ये, आणि मांबुडीच्या पाण्याचा आपण लेयर्ससाठी उपयोग करतो। आता चिकन मस्तपैकी केळीच्या पाण्यामध्ये रॅप करून घेतलेलं आहे, आणि सत्यानाश इकडे आपला मडका फुटलेला आहे। तरी पण आता जुगाड करून आम्ही दुसरा मडका घेऊन आलो आणि एक डब्बा घेऊन आलो शेवटी। आता काय करणार, मग असे दोन्ही ह्याच्यात आम्ही लेयर्स लावले मस्तपैकी। आता पोपटीची शेकोटी आहे ना, आम्ही घराच्या मागे करणार आहोत। आता डब्बा आणि मडका आम्ही घेऊन गेलो घराच्या मागे, आणि हे बघा मांबुडीचा पाला आणि केळीच्या पाण्यामध्ये त्या दोघांचं आहे ना तोंड आहे ना एकदम पॅक करायचं, जेणेकरून मटेरियल बाहेर नको पडायला। हे बघा, आता डब्यामध्ये पण आम्ही सगळं पालावरून पॅक करून टाकला आणि उपडे ठेवले आणि आपली शेकोटी पेटवली। हे बघा, अशी जवळजवळ आय थिंक अर्धा तास आम्ही शेकोटी पेटवलेली। हे बघा, आणि नंतर आपली पोपटी रेडी आहे। एवढी मस्त म्हणजे शिजलेली ना पोपटी, छानच। हे बघा, मस्त अंडी, मके, शेंगा, चिकन, एकदम मस्त स्मोकी फ्लेवर आलेला, जाम भारी झालेली। तुम्हाला पण फुल रेसिपी जर पाहिजे असेल तर आपला नवीन व्लॉग आलेला आहे, फुल व्लॉग चॅनलला नक्की विजिट करा। बाय।